हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर रेडॉक्स रिॲक्शन स्टँडर्ड 11 लेक्चर नंबर आहे 3 आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन बघणार आहोत ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेटच्या माध्यमातून ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय या कन्सेप्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. तर बघा, या ठिकाणी आपण एक रिॲक्शन दिली आहे बघा. Zn गिव्स Zn2++2 इलेक्ट्रॉन. हा जो झिंक आहे हा 2 इलेक्ट्रॉन लूज करतो आणि त्यामुळे त्या झिंकचं रूपांतर Zn2+ मध्ये झाल्याचं दिसून येतं. हिअर झिंक लुझेस इलेक्ट्रॉन, इट मीन्स इट अंडरगोज ऑक्सिडेशन. मागे बघितलेल्या डेफिनेशननुसार आपल्याला सांगता येईल की झिंक इलेक्ट्रॉन लूज करतोय म्हणजे झिंकचं या ठिकाणी ऑक्सिडेशन झालेलं आहे. पण आपल्याला या ठिकाणी ऑक्सिडेशनची डेफिनेशन सांगायची आहे इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन स्टेट, इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. मग काय डेफिनेशन असेल बघा. या ठिकाणी झिंक हा फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेटमध्ये आहे, मग त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार, 0. आणि हा Zn2+ आहे, मोनो ॲटोमिक आयन आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते चार्ज प्रेझेंट ऑन इट. मग याच्यावरती चार्ज +2 आहे म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. याचा अर्थ ड्युरिंग धिस रिॲक्शन ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस फ्रॉम 0 to +2. 0 to +2 असा ऑक्सिडेशन स्टेटमध्ये बदल झालाय म्हणजेच ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस अँड इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. The process in which there is an increase in oxidation state, then that process is called as oxidation. या ठिकाणी झिंकचं ऑक्सिडेशन झालंय असं म्हणता येईल, कारण ड्युरिंग द प्रोसेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही वाढलेली आहे, ती 0 ची +2 झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता रिडक्शनची डेफिनेशन. चला, Cu2+ आयन +2 इलेक्ट्रॉन गिव्स Cu. हा Cu2+ 2 इलेक्ट्रॉन गेन करतो. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला रिडक्शनची डेफिनेशन सांगायची आहे इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. मग बघा, Cu2++2 इलेक्ट्रॉन गिव्स Cu. हा मोनो ॲटोमिक आयन आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते चार्ज प्रेझेंट ऑन इट म्हणजे ती +2 आहे. हा फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेटमधला आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. म्हणजे या प्रोसेसच्या दरम्यान ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस फ्रॉम +2 to 0 म्हणजे देर इज अ डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. द प्रोसेस इन विच देर इज अ डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन स्टेट वाढते त्याला ऑक्सिडेशन म्हणा. ज्या प्रोसेसमध्ये पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट कमी होते त्याला रिडक्शन असं आपण म्हणणार. मग रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, तर ही एक रिॲक्शन बघा. Zn + Cu2+ गिव्स Zn2++ Cu. या ठिकाणी Znचं रूपांतर Zn2+ मध्ये झालंय म्हणजे Znची सुरुवातीला ऑक्सिडेशन स्टेट होती 0 आणि ती +2 झाल्याचं दिसतंय. म्हणजेच देर इज अ इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे झिंकचं झालेलं आहे ऑक्सिडेशन. याच रिॲक्शनमध्ये Cu2+ चेंजेस टू Cu. Cu2+ मध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे आणि ती बदलून होते आहे 0 म्हणजे +2 ची 0 झाली आहे म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट झालाय. मग डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. त्याला आपण रिडक्शन असं म्हणत असतो. म्हणजे ही अशी रिॲक्शन आहे की या रिॲक्शनमध्ये एकाचं होतं आहे ऑक्सिडेशन आणि त्याच वेळेला दुसऱ्याचं होतं आहे रिडक्शन. म्हणजे इट इज द प्रोसेस इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, देन दॅट इज कॉल्ड ॲज रेडॉक्स रिॲक्शन. त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणत असतो. 3 गोष्टी सांगितल्या आहेत, ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि रेडॉक्स रिॲक्शन. ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन स्टेट वाढते त्याला ऑक्सिडेशन म्हणा, ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन स्टेट कमी होते त्याला रिडक्शन म्हणा, आणि ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली होतं त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणत असतो. आता या ठिकाणी हा जो झिंक आहे या झिंकचं स्वतःचं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन, आणि झिंकनी Cu2+चं रिडक्शन होण्यासाठी मदत केली आहे. Zinc helps Cu2+ to undergo reduction.
म्हणजेच एक प्रकारे Cu2+ रिडक्शन होण्यासाठी झिंकनी मदत केली आहे आणि म्हणून झिंकला आपण म्हणणार आहोत रिड्युसिंग एजंट, दॅट इज रिडक्टंट. एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो की रिड्युसिंग एजंटचा अर्थ जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो. झिंक हा रिड्युसिंग एजंट आहे, याचा अर्थ झिंक Cu2+ रिडक्शन करतोय आणि त्याचं स्वतःचं मात्र काय होत असतं, ऑक्सिडेशन. मग व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? It is the species which itself undergoes oxidation and is responsible for the reduction of other. ज्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं आणि जो दुसऱ्याच्या रिडक्शनसाठी जबाबदार असतो त्याला म्हटलं जातं रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट. दुसरीकडे Cu2+ विषयी बोलायचं आहे. Cu2+ itself undergoes reduction. Cu2+ स्वतःचं होत असतं रिडक्शन आणि हा Cu2+ हा रिस्पॉन्सिबल आहे झिंकच्या ऑक्सिडेशनसाठी. मग झिंकच्या ऑक्सिडेशनसाठी Cu2+ रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजेच काय तर Cu2+ स्वतःचं रिडक्शन होत आहे आणि तो झिंकच्या ऑक्सिडेशनसाठी जबाबदार आहे. म्हणून Cu2+ आपण म्हणणार ऑक्सिडायझिंग एजंट, दॅट इज ऑक्सिडंट. आता ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन काय तर अशी स्पेसीज की ज्याचं स्वतःचं रिडक्शन होतं आणि जो दुसऱ्याच्या ऑक्सिडेशनसाठी जबाबदार आहे त्याला आपण म्हणणार ऑक्सिडायझिंग एजंट, दॅट इज ऑक्सिडंट. तर दिस इज अबाउट द डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन, रिड्युसिंग एजंट अँड ऑक्सिडायझिंग एजंट इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन स्टेट कन्सेप्ट. आता आपल्याला काही असे एक्झाम्पल्स बघायचे आहेत ज्यामध्ये त्यातल्या प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला असाइन करता यायला पाहिजे. तर असे काही प्रॉब्लेम्स आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. आता आपल्याला नवीन क्वेश्चन बघायचा आहे. फाइंड द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अंडरलाइन स्पेसीज. फाइंड आउट, डिटरमाइन, कॅल्क्युलेट करा. अंडरलाइन स्पेसीजची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायची आहे. पहिला प्रश्न कोणता दिलेला आहे, SO2. या SO2 मध्ये अंडरलाइन केलेला आहे सल्फरला. आपल्याला सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. लक्ष द्या, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे ती घेतली आपण X + 2 इन ब्रॅकेट -2. का बरं -2? किंवा आपण थोडं डिटेलमध्ये लिहू वाटलं असतं या ठिकाणी. सल्फर जे आहे इथे लिहितो मी पहिला असल्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर बरोबर +2 इन ब्रॅकेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल्स टू 0. असं का बरं? कालचे रूल्स आठवा. हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, याच्या डोक्यावर कोणता चार्ज आहे का? नाही. मग या न्यूट्रल मॉलिक्यूल विषयी कोणता रूल लागू पडेल? द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द ॲटम्स प्रेझेंट इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल इज इक्वल्स टू 0. न्यूट्रल मॉलिक्यूलमध्ये असणाऱ्या सगळ्या ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची अल्जेब्रिक सम ही 0 असते. मग यामध्ये एक सल्फर आणि 2 ऑक्सिजन आहे. मग आपण लिहिलं ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर +2 इन ब्रॅकेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन. ज्याची काढायची आहे ती घेऊ आपण X +2 इन ब्रॅकेट. सर्वसामान्यपणे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असते -2. ते जे रूल्स काल शिकवलेले आहे लास्ट पिरियडमध्ये ते एका कागदावर लिहून बाजूला ठेवा हे लेक्चर बघत असताना, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते रूल लगेच लक्षामध्ये येतील. तर या ठिकाणी SO2 मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे म्हणून X, 2 ऑक्सिजन आहे म्हणून 2, एका ऑक्सिजनची आहे -2 म्हणजे X -4 इज इक्वल्स टू 0 म्हणजे X इज इक्वल्स टू +4. धिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन SO2. दुसरा प्रश्न आहे आपल्याला SO4 2- यामध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. आता हा पॉलीॲटोमिक आयन आहे. पॉलीॲटोमिक आयन याच्याकरता काय नियम होता? द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द ॲटम प्रेझेंट इन पॉलीॲटोमिक आयन इज इक्वल्स टू चार्ज प्रेझेंट ऑन इट. बघा यात कोण आहे? सल्फर. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर प्लस 4 ऑक्सिजन आहे 4 इन ब्रॅकेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल्स टू अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द ॲटम प्रेझेंट इन पॉलीॲटोमिक आयन इज इक्वल्स टू चार्ज प्रेझेंट ऑन इट. त्याच्या डोक्यावर जो चार्ज आहे तो या ठिकाणी द्यायचा. सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे
प्लस 4 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल्स टू -2, x -8 इज इक्वल्स टू -2. हे -8 इकडे आले की +8 होईल, त्यातनं -2 जातील म्हणजे x इज इक्वल्स टू +6. दिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन SO4 लक्षात येत आहे ना हे. नंतर तिसरा आहे KMnO4. आता KMnO4 विषयी KMnO4 तुम्हाला Mn ची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे कारण त्याला अंडरलाईन केलाय. मग आता ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे ते सोडून बाकीच्यांची माहीत आहे असं गृहीत धरा. या ठिकाणी ऑक्सिजनची -2 असते आणि पोटॅशियम हा अल्कली मेटल आहे. अल्कली मेटल म्हणजे ग्रुप फर्स्ट, त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 असते, हे डोक्यात ठेवा. आता कसं लिहिणार बघा, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पोटॅशियम K प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn मॅग्नीज प्लस 4 इन ब्रॅकेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल्स टू 0. न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पोटॅशियम प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn प्लस 4 इन ब्रॅकेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल्स टू 0. याची आहे +1, याची घेतली x, 4 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल्स टू 0. 4 -2 -8 +7 -7 इकडे आल्यावरती +7 होईल. x इज इक्वल्स टू +7. दिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn इन MnO4. पोटॅशियम परमॅग्नेट मध्ये मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे, हे आपण काढून दाखवलेलं आहे. चौथा जो दिलेला प्रश्न आहे त्याच्याकडे आपण जाऊ. तो आहे K2Cr2O7 चा. K2Cr2O7. आता थोडं डायरेक्ट जाऊ आपण. चला लक्ष द्या, 2 पोटॅशियम आहे, एका पोटॅशियमची +1 असते, मग 2 पोटॅशियम म्हणून 2, एका पोटॅशियमची +1 म्हणून या ठिकाणी मी ब्रॅकेटमध्ये +1 लिहिलाय. मी आता हा शब्द टाळतोय की ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पोटॅशियम, 2 इन ब्रॅकेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पोटॅशियम. हळूहळू आपल्याला ओरली ऑक्सिडेशन स्टेट शोधण्यापर्यंत जायचं आहे. त्यामुळे पहिले 3 एक्झाम्पल मी डिटेलमध्ये लिहून दाखवले कसे लिहायचे. आता थोडं ॲडजस्टमेंट, थोडं आपण फास्ट करणार आहे. 2 इन ब्रॅकेट एका पोटॅशियमची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे, 2 क्रोमियम आहे, 2 इन ब्रॅकेट क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे कारण त्याला अंडरलाईन आहे, प्लस 7 इन ब्रॅकेट एका ऑक्सिजनची -2 असते इज इक्वल टू 0 कारण हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. लक्ष द्या, K2Cr2O7 2 इन ब्रॅकेट +1 प्लस 2 इन ब्रॅकेट x प्लस 7 इन ब्रॅकेट ऑक्सिजनची -2 इज इक्वल्स टू 0. 2 प्लस 2x मायनस 14 इज इक्वल टू 0. हे -12 तिकडे आलं की +12 डिवायडेड बाय 2 म्हणजे x इज इक्वल टू 6 येणार. बघा तुम्ही काढून बघायला हरकत नाही. म्हणजे K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेटमध्ये क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +6 आल्याचं आपल्याला दिसून येतं. पाचवा कोण दिलेला आहे, K2MnO4 पोटॅशियम मॅग्नेट. आता यामध्ये 2 इन ब्रॅकेट +1 समजताय का, 2 पोटॅशियम 2 आहेत म्हणून पोटॅशियमची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. Mn ची x 4 इन ब्रॅकेट -2 4 ऑक्सिजन आहे म्हणून 4 एका ऑक्सिजनची -2 इज इक्वल टू 0. हे -8 त्यातनं 2 गेले -6 तिकडे आलं की +6 म्हणजे x इज इक्वल टू +6. ही झाली Mn ची ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यानंतर 6वा प्रॉब्लेम, MnO2 मॅग्नीज डायऑक्साईड याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. मग ती घेतली x 2 इन ब्रॅकेट 2 ऑक्सिजन आहे म्हणून -2 इज इक्वल्स टू 0. x -4 इज इक्वल्स टू 0 म्हणजेच x इज इक्वल्स टू +4 आल्याचं तुम्हाला दिसून येईल. नंतर 7 कोणता दिलेला आहे, MnSO4. आता MnSO4 जो आपल्याला दिलेला आहे यामध्ये आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट लक्षामध्ये घ्यायची आहे. एक मुद्दा लक्षात घ्या, इथे आपल्याला एक ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. SO4- हा ग्रुप डोक्यामध्ये ठेवा. मग SO4- हा ग्रुप आपण डोक्यात ठेवला म्हणजे या ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे असं डायरेक्टली लक्षात ठेवायचं. जर का Mn ची काढायची असेल तर काही ग्रुप हे डोक्यामध्येच ठेवायचे. कोणकोणते ग्रुप आहेत, OH- या ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. नंतर येतं H3O+ या ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. नंतर येतो आपला CN- या ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. SO4- याची -2 आहे. PO4 3- या ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट -3 आहे.
लक्षात येतं ना. तर असे जे काही ग्रुप्स आहेत त्यांची डायरेक्ट ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवलीच चालते. या ठिकाणी SO4 मायनस मायनसची -2 आहे, मॅग्नीजची काढायला सांगितली आहे. मग x -2 इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल्स टू 2 आल्याचं दिसेल. म्हणजे MnSO4 मध्ये Mn ची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. बघा बरं, या ठिकाणी पहिले आपण KMnO4 बघितला होता. या KMnO4 मध्ये Mn ची ऑक्सिडेशन स्टेट +7 आली होती. K2MnO4 घेतला होता, यामध्ये Mn ची ऑक्सिडेशन स्टेट +6 आली, इथे +7 आली, इथे +6 आली. MnO2 मध्ये +4 आली आहे आणि MnSO4 मध्ये +2 आलेली आहे. म्हणजे KMnO4 मध्ये सगळ्यात हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो Mn+7. त्याच्यापेक्षा कमी K2MnO4 मध्ये दाखवतो, ती आहे +6. त्याच्यापेक्षा कमी आपल्याला दिसतंय MnO2 मध्ये दाखवतोय आणि ती आहे +4. आणि त्यापेक्षा कमी MnSO4 मध्ये मॅग्नीज ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय, ती आहे +2. या तऱ्हेने मॅग्नीज हा वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय असं आपल्या लक्षामध्ये येईल. काही वेळेला काय करतात, असे 4 जण देतात आणि सांगतात की इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहा किंवा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहा किंवा कोणाची ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात जास्त आहे ते सांगा, कोणाची ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात कमी आहे ते सांगा. बघा तुम्हाला काय करतील, हा A ऑप्शन, हा B ऑप्शन, हा C ऑप्शन आणि D ऑप्शन, आणि प्रश्न विचारतील कोणत्या कंपाऊंडमध्ये मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात जास्त आहे. मग तुम्ही म्हणाल KMnO4. कोणत्या कंपाऊंडमध्ये मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात कमी आहे. मग तुम्ही सांगाल MnSO4. बरोबर आहे की नाही. या पद्धतीचे 2 MCQ तुमच्या समोर आले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अशा ऑर्डर देतील 4 आणि त्यातली करेक्ट ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर तुम्हाला त्या ठिकाणी शोधावी लागेल आणि ती लक्षामध्ये घ्यावी लागणार आहे. तर दिस इज अबाउट, कुठपर्यंत आलो आपण, 7 पर्यंत आलोय. आता पुढला 8वा प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला CA3PO4/2 असा तो कंपाऊंड दिलाय. CA3PO4/2 आणि फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढायला सांगितलेली आहे. मग बघा CA3 इन ब्रॅकेट +2. तुम्हाला हे +2 कुठून आणलं तुम्ही. 3 कॅल्शियम आहे हे समजताय, पण +2 का बरं. कॅल्शियम हा अल्कलाइन अर्थ मेटल आहे. कालचे रूल्स रिकॉल करा. अल्कलाइन अर्थ मेटलची ऑक्सिडेशन स्टेट +2 फिक्स आहे, म्हणून 3 कॅल्शियम म्हणून 3, एका कॅल्शियमची +2 प्लस फॉस्फरस 2 आहेत. PO4/2 आहे हा, तर हा 2 जो आहे हा फॉस्फरसला पण आहे. 2 इन ब्रॅकेट X प्लस 4 दोन्ही 8 ऑक्सिजन आहे. एका ऑक्सिजनची -2 असते इज इक्वल टू 0. म्हणजे हे काय होईल, 3 दोन्ही 6 प्लस 2x -16 इज इक्वल्स टू 0. 6 - 16 म्हणजे -10 राहिलं. 2x - 10 इज इक्वल्स टू 0. हे 10 इकडे आलं की प्लस होईल, डिवायडेड बाय 2 म्हणजे x येईल +5. म्हणजे या ठिकाणी फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट ही +5 असल्याचं तुम्हाला दिसून येत आहे. कसं काढलं पुन्हा, CA3PO4/2 थ्राइस ऑफ +2 प्लस ट्वाइस ऑफ x प्लस 8 इन ब्रॅकेट -2. कसं, 3 कॅल्शियम म्हणून 3, एका कॅल्शियमची +2. फॉस्फरस 2 आहे, फॉस्फरसची काढायची आहे 2 इन ब्रॅकेट X. 8 ऑक्सिजन आहेत आणि एका ऑक्सिजनची -2 इज इक्वल टू 0. हे सोडवत गेलो, x ची व्हॅल्यू आली +5. इट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इन CA3PO4/2. 9वं घ्या. 9व्यामध्ये SO3 दिलेला आहे. सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. मग ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे ती X. 3 इन ब्रॅकेट एका ऑक्सिजनची -2 आहे. हा पॉलीॲटॉमिक आयन आहे इज इक्वल्स टू चार्ज प्रेझेंट ऑन इट. 3 दोन्ही 6 -6 इकडे आलं की +6 त्यातनं -2 गेले म्हणजे x इज इक्वल्स टू +4 आल्याचं दिसेल. तर दिस इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन SO3 त्याच्यानंतर 10वा जो दिलेला आहे तो आहे BrO3 BR ची काढायची आहे. ती घ्या X प्लस 3 इन ब्रॅकेट ऑक्सिजनची -2 असते एका ऑक्सिजनची, असे 3 ऑक्सिजन आहेत इज इक्वल्स टू चार्ज प्रेझेंट ऑन इट. 3 दोन्ही 6 -6 इकडे आलं की +6 होतील, त्यातनं -1 जाईल म्हणजे +5 आल्याचं दिसेल. दिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Br. ही Br ची ऑक्सिडेशन स्टेट आहे असं आपण म्हणू शकतो. 11वा जो दिलेला आहे तो आहे NH4+. आता NH4+ मध्ये नायट्रोजनची काढायची आहे. लेट इट बी X प्लस 4 इन ब्रॅकेट +1 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच X
सॉरी इज इक्वल्स टू +1 येईल, चार्ज प्रेझेंट ऑन इट. हे +4 इकडे आलं की -4 होतील. -4 + 1 म्हणजे -3. म्हणजे या ठिकाणी NH4+ मध्ये नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही तुम्हाला -3 आल्याचं दिसेल. कसं केलंय बघा, नायट्रोजनची घेतली X, 4 हायड्रोजन आहेत, एका हायड्रोजनची +1 असते, 4 इन ब्रॅकेट +1 इज इक्वल्स टू चार्ज प्रेझेंट ऑन इट +1. या ठिकाणी काय होईल, हे +4 आहे, इकडे आले की -4 होईल. -4 + 1 -3 म्हणजे X इज इक्वल्स टू -3 आहे. दिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन. दुसरं दिलंय अजून 12वं बघा, NO3 काय दिलाय, मायनस. म्हणजे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे, ती X घेतली. 3 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल्स टू -1. नायट्रोजनची X, 3 ऑक्सिजन आहे, एका ऑक्सिजनची -2 इज इक्वल टू चार्ज प्रेझेंट ऑन इट -1. 3 दोन्ही 6, -6 इकडे आले की +6, त्यातनं -1 गेला म्हणजे +5. या ठिकाणी नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही +5 आल्याचं दिसेल. इथे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -3 होती, या ठिकाणी नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही +5 आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. 13वा जो दिलेला आहे तो या ठिकाणी आपण घेऊ, तो आहे H2SO4. यामध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढायची आहे. 2 इन ब्रॅकेट 1, 2 हायड्रोजन आहे, एका हायड्रोजनची 1 आहे म्हणजे +1 आहे. सल्फरची X, 4 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल्स टू 0. 4 ऑक्सिजन आहे, एका ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 असते. हे -8 आणि हे 2 म्हणजे -6, तिकडे गेल्यावर +6 म्हणजेच H2SO4 मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट ही +6 असल्याचं आपल्याला दिसतंय. 29 प्रॉब्लेम आपण दिलेत, त्यापैकी 13 प्रॉब्लेम आपण इथे सोडवले आहेत. अजून पुढचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहेत. आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे 14वा H3PO3, 14 नंबरचा H3PO3. यामध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. 3 इन ब्रॅकेट 1 + X + 3 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल्स टू 0. हे -6 +3 म्हणजे -3 राहील, म्हणजे X इज इक्वल टू +3 येईल. बघा कसा केला आहे. 3 इन ब्रॅकेट 1, 3 हायड्रोजन आहे, एका हायड्रोजनची 1 आहे. फॉस्फरसची X, 3 इन ब्रॅकेट -2, हे -6 +3 म्हणजे -3 इकडे आल्यावरती +3 होईल. म्हणजे दिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इन H3PO3. 15 H3PO4. यामध्ये फॉस्फरसची बघायची आहे. 3 इन ब्रॅकेट 1X + 4 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल टू 0. हे -8, यातनं 3 गेले -5, इकडे गेल्यावरती +5. ही झाली फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट. 16 पुढे गेलं K2C2O4. यामध्ये आपल्याला कार्बनची काढायची आहे. 2 इन ब्रॅकेट 1, अल्कली मेटलची 1 असते, कार्बन 2 आहेत म्हणून 2 इन ब्रॅकेट X, 4 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल टू 0, कारण न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. या ठिकाणी -8, त्यातनं 2 गेले -6, इकडे आल्यावरती +6. 2X इज इक्वल टू +6, X इज इक्वल टू +3. हे तुम्ही सुद्धा सोडवून बघायचं आहे. ॲक्च्युली काय करायचं, हे पहिले आता तुम्ही 16 पर्यंत कसे सोडवायचं हे मी तुम्हाला समजून सांगितलंय. इथे व्हिडिओ पॉज करायचा. हे जे उरलेले 16 नंतरचे सगळे एक्झाम्पल जे आहे हे स्वतः सोडवा आणि स्वतः सोडवल्यानंतर मग व्हिडिओ बघा आणि बघा तुम्ही जे सोडवलेलं आहे ते बरोबर आहे की नाही. म्हणजे आपोआप तुमची टेस्ट झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर 17वा घ्यायचा आहे आपल्याला. 17व्यामध्ये N2O5 आहे. N2O5 मध्ये नायट्रोजनची शोधायची आहे. 2 इन ब्रॅकेट X + 5 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल टू 0. -10 इकडे आलं की +10 डिवायडेड बाय 2 म्हणजेच X इज इक्वल टू +5 आल्याचं दिसेल. 18 H2S4O6 सल्फरची काढायची आहे. 2 इन ब्रॅकेट 1, 4 इन ब्रॅकेट X + 6 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल्स टू 0. हे -12, त्यातनं 2 गेले -10, 4X इज इक्वल्स टू 10, X इज इक्वल टू 10/5 म्हणजेच X इज इक्वल टू 2.5. अशी ऑक्सिडेशन स्टेट, फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेट ही सल्फरची आल्याचं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं आहे. ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर 19 मध्ये काय सांगाल. 19 आहे NaH2PO4. फॉस्फरसची काढायची आहे. सोडियमची 1, 2 इन ब्रॅकेट 1 X + 4 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल टू 0. हे -8, त्यातनं 2 गेले -6, अजून एक गेला -5, X इज इक्वल टू +5 आल्याचं दिसेल फॉस्फरस. 20
20 मध्ये आहे, हे जरा वेगळे लक्ष द्या. K3FeCN/6 असा तुम्हाला दिलेला आहे. आता हा जो दिलेला आहे K3FeCN/6, यात Fe आपल्याला शोधायची आहे. हे या पद्धतीने आहे. K3FeCN/6 असा काढायला पाहिजे होता. K3FeCN/6 यामध्ये Fe आपल्याला काढायची आहे. चला 3 अल्कली मेटलची 1 असते, Fe काढायची आहे. 6 मी इथे लिहिलं होतं. सायनाइड ग्रुपची -1 असते, डायरेक्ट घेतली तरी चालते. मग काय होईल, =0. मग काय झालं, हे -6 हे 3 -3 तिकडे गेल्यावर +3 म्हणजे x ची व्हॅल्यू 3 आल्याचं दिसेल. दिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe इन K3FeCN/6. 21 घेतला आपण. I3-. आता आयोडीनची काढायची आहे. 3 आयोडीन आहे, त्या एकाची आपण x घेतली =-1. x -1/3 आल्याचं दिसेल. दिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयोडीन इन I3-. 22 काय आहे, MnOH/3. आपल्याला Mn ची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. OH ग्रुपची -1 असते, आपण लक्षामध्ये ठेवणार आहे. ही x + 3 (-1 = 0) म्हणजे x +3 आल्याचं दिसेल. 23 आहे C2H5OH. यामध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट काढायला सांगितली आहे. 2 + 6 करू आपण डायरेक्ट. 6 +1 तुम्हाला 6 कुठून, हे 5 हायड्रोजन, हा एक हायड्रोजन 6. 6 +1 (-2 = 0). बघा 2 कार्बन आहे 2x, 6 हायड्रोजन आहे 6 +1, एक ऑक्सिजन आहे -2. हे 6 -2 म्हणजे राहिले 4, इकडे गेल्यावर -4. 2x = -4. बरोबर आहे का, 2x = -4, x = -2 आल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे दिस इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन इन C2H5OH. कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट C2H5OH मध्ये -2 आल्याचं दिसतंय. कोणतं झालं आपलं आता, 23 सोडवलाय आपण. चला 24 कडे जाऊ आपण. H2O2 यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट शोधायची आहे. लक्ष द्या, हायड्रोजन परऑक्साईड आहे हा. तसं पाहिलं तर परऑक्साईडमध्ये आपण नियमामध्ये सांगितलंय की परऑक्साईडमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते. युजली आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम घेतले त्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 होती. परऑक्साईडमध्ये ती -1 आहे. का बरं ते लक्ष द्या. 2 + 2 (x = 0). 2 हायड्रोजन आहे, एका हायड्रोजनची 1 आहे. 2 ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची काढायची =0. म्हणजेच काय येईल, 2x = -2, x = -1. दिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन परऑक्साईड. परऑक्साईड मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपण काढलेली आहे, ती -1 आल्याचं आपल्याला दिसतंय. 25 CaC2 मध्ये कार्बनची काढायची आहे. कॅल्शियम अल्कलाइन अर्थ मेटल आहे, त्याची +2 असते. +2 (x = 0) म्हणजे 2x = -2, x = -1. दिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन इन CaC2. 26 घ्या. काय आहे 26, CO3 कार्बनची काढायची आहे. x घेतली 3 (-2 = -2). समजताय का, कार्बनची x, 3 ऑक्सिजन आहे, एका ऑक्सिजनची -2 = चार्ज प्रेझेंट ऑन इट. -6 इकडे आलं की +6, त्यातनं -2 गेले +4 म्हणजे x = +4. दिस इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन इन CO3 27 घेऊ. काय आहे C2O4 2 (2 (x + 4 (-2 = -2) -8 इकडे आलं की +8, त्यातनं -2 गेले +6, 2x = +6, x = +3. म्हणजे C2O4 मध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. 28 काय आहे C2H4 यामध्ये 2 (x कार्बनची काढायची आहे. 4 (1 = 0) इकडे आलं की ते -4 होईल. 2x = -4, x = -2 म्हणजे C2H4 मध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. 29 घेऊ आपण. कोणता दिलाय CH4.
यामध्ये कार्बनची X प्लस 4 इन ब्रॅकेट 1 इज इक्वल्स टू 0 म्हणजे X इज इक्वल टू -4 आल्याचं आपल्याला दिसेल. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, मी बॉक्स केलेला आहे, कुठे कुठे केलेत बघा. 23 मध्ये बॉक्स केलाय, 25, 26, 27, 28, 29 सगळ्या ठिकाणी कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट काढली आपण. यामध्ये 25 मध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे, 26 मध्ये +4 आहे, 27 मध्ये +3 आहे, 28 आणि 23 मध्ये -2 आली आहे, 29 मध्ये -4 आल्याचं दिसतं. म्हणजे वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये कार्बननी वेगवेगळी ऑक्सिडेशन स्टेट दाखवली आहे. मग पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे 4-5 कंपाऊंड देतील आणि म्हणतील सांगा कोणत्या कंपाऊंडमध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात जास्त आहे, कोणत्या कंपाऊंडमध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात कमी आहे. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहा, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहा. सांगा या कंपाऊंडमध्ये कोणत्या 2 कंपाऊंडमध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट सेम आहे. इथे -1 आहे, इथे +4 आहे, इथे +3 आहे, इथे -4 आहे. 28 मध्ये -2 आहे आणि 23 मध्ये पण -2 आहे. मग तुमचं उत्तर असेल C2H5OH आणि C2H4 या दोन्हीमध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट सेम म्हणजे किती आहे, -2 आहे. मी तुमच्यासमोर या ठिकाणी 29 प्रश्न हे सोडवून दिलेले आहेत. एक गोष्ट लक्ष द्या, ह्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला अशा काढून दाखवल्यात या तुम्हाला व्हर्च्युअली ओरली काढता आल्या पाहिजे. जास्त न लिहिता तोंडी करायचं, हवेतल्या हवेत कॅल्क्युलेशन करायचे आणि सगळ्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट काढता यायला पाहिजे. त्या लेव्हलपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुमच्याजवळ जे काही बुक असेल त्यामध्ये अजून काही कंपाऊंड्स दिलेले असतील तर त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट काढण्याची प्रॅक्टिस तुम्ही जरूर करा. ती प्रॅक्टिस करत असताना जे ऑक्सिडेशन स्टेट असाइन करण्याचे रूल्स मी तुम्हाला शिकवले आहेत ते एका कागदावर लिहून तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. म्हणजे कुठलंही प्रॉब्लेम आलं तरी सुद्धा तुम्हाला ते सोडवता येईल. प्रॅक्टिस करा, परफेक्ट प्रॅक्टिस करा. परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. थँक्यू.